Okay, voice is audible. Whether my voice is audible? Yes, sir. Okay, Yes, sir. so we will start. We will learn. We are in the phase to learn. Someone has replied in this chat. Yes, sir. Whatever you are having doubt, you can ask to me just after finishing this. This is the last point. Means I will finish after what I can say, uh, resistance. You can ask me afterwards. Okay. So see, uh, just what is the resistance? Resistance is nothing but the property of that particular substance who is going to oppose for the flow of the free electrons. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? You can called it is nothing but the resistance. आता लक्षात घ्या, एक सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता तुम्ही असे, इफ युअर फ्रेंड्स आर देअर, ओके, तुम्ही 5-6 फ्रेंड्स आहेत, ओके, तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी फिरायला चाललाय, पण समोरून दोघा तिघांनी येऊन तुम्हाला काय केलेलं आहे, दे आर गोइंग टू अपोज टू यू. म्हणजेच त्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे, रेजिस्ट केलेलं आहे, रेजिस्ट केलेलं आहे. त्याला तुम्ही, ते तुम्हाला काय करतायत, अपोजिशन करतायत. कुणाला? म्हणजे तुम्ही स्वतःचे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत असे कन्सिडर करा, आणि बाकीचे जे काय आले ते काय अदर आयटम्स और मॉलिक्युल्स आहेत असं कन्सिडर करा. ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला काय करतायत, दे आर गोइंग टू अपोज यू. ते तुम्हाला काय करतायत, अपोज करतायत. म्हणजेच काय होणार आहे, अपोज करतायत म्हणजेच काय होणार आहे, ते जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना अपोजिशन झाल्यावर थोडक्यात काय होणार आहे, त्यांची जशी मुवमेंट आहे तशी ती होणार नाही. ओके, म्हणजे काय, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. फक्त कुणालाच अपोज करायचं आपल्याला, त्या पर्टिक्युलर सबस्टन्सच्या प्रॉपर्टीला. दे हॅव टू अपोज ओनली द फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यांना फक्त कुणाला अपोज करायचे, दे हॅव टू जस्ट अपोज द फ्री इलेक्ट्रॉन्स. and that property which is known as the resistance, which is denoted by capital letter R. Okay, and what is its unit? Its unit is, what is its unit? Obviously the unit of resistance is ohm. Ohm. Resistance of unit का है, ohm. ओहमचा सिंबल पण तुम्हाला माहिती आहे, हाऊ वी आर गोइंग टू डिनोट दी रेजिस्टन्स. ओके, ओहमचा सिंबल इथे दिलेला आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये दिलेला आहे. ओके, सो सी हियर, the resistance is the property of a substance due to which it opposes the flow of current through it, or you can say it opposes to the flow of the free electrons, which is called as the resistance. Okay, आता flow of the current, flow of the current म्हणजेच काय, flow of the electrons. Okay, so what will happens, resistance is the property of a particular substance. ती एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सची प्रॉपर्टी आहे. ती काय कशाला अपोज करते, टू विच अपोजेस द फ्लो ऑफ द करंट थ्रू इट. म्हणजेच इनडायरेक्टली ते कशाला अपोज करते, इनडायरेक्टली कशाला अपोज करते, फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स. जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत त्याला अपोज करते. दॅट इज नथिंग बट द फ्लो ऑफ द करंट, that is we can call it is nothing but the resistance. म्हणजे जर सपोज तुम्ही आता पर्टिक्युलर वूड कन्सिडर करा, वूड म्हणजे काय, लाकूड जर तुम्ही कन्सिडर केलं, लाकूड म्हणजे काय, एक पर्टिक्युलर सबस्टन्स आहे. आता त्यातून काय होतं, करंट फ्लो होतोय का, आपण काय म्हणतो, इट इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, Insulator. we can't say it is insulator, but what in terms of electrical engineering what you can say, it resist करते. काय करते, त्या पर्टिक्युलर सबस्टन्सची अशी प्रॉपर्टी आहे की तो काय करतोय, इट अपोजेस टू द फ्लो ऑफ द करंट थ्रू इट. ओके, ह्याच्यातून काय करतोय, तो रेजिस्ट करतोय फ्लो ऑफ करंटला. ओके, त्यामुळेच तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो, ज्यावेळेस कुणाला शॉक वगैरे लागला असेल त्याला, आणि त्याचा हात जर तिथं अडकून बसलेला असेल, तर आपल्याला काय म्हणतात, म्हणजे त्या शॉक ट्रीटमेंट मध्ये काय सांगतात बघा, ते काठीनी त्याचा पर्टिक्युलर जो काय हँड्स त्या ह्याला टच आहे तो रिमूव्ह करा तिथून. ओके, म्हणजेच काय, त्या पर्टिक्युलर वूड मधून काय होते, करंट फ्लो होत नाही. म्हणजेच काय, तिथे जास्त अपोजिशन आहे. ओके, यू कॅन से दे आर हॅव्हिंग दी मोर अपोजिशन. Everybody got it? You can say they are having the more opposition. So see, its symbol is a capital R, and how we are going to denote, they have given. आता हे रेजिस्टन्स काढायचे पण बरेचसे जण असं इतकं वेगळा रेजिस्टन्स काढतायत.
रेजिस्टन्स आणि इंडक्टर मध्ये खूप फरक आहे. जर इंडक्टर कसा आहे, जसं आपण चॅप्टर नंबर 3 बघू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल हाऊ इंडक्टर इज. बट सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्सचा सिम्बॉल काढताना पर्टिक्युलर लाईन्स व्यवस्थितच आल्या पाहिजेत, तोच त्याचा सिम्बॉल आहे. नाहीतर काय काय जण रेजिस्टन्सला हळूच असं इंडक्टर करून टाकतात. इट शुड नॉट बी लाईक दॅट. अँड व्हॉट इज इट्स युनिट? इट्स युनिट इज नथिंग बट दी ओहम. What is its unit? Its unit is nothing but the ohm. Okay, so got it. We have studied 3 important points in today's lecture. Which are the 3 important points we have studied in today's lecture? First of all, we have studied what is the meaning of DC circuits, a closed path followed by the DC current. Then we have studied electric current, potential difference, and its relationship in the Ohm's law, that is V is equal to I into R. And after that we have studied the important point, that is nothing but the resistance, which is the property of substance which opposes to the flow of the current through it. Okay, so this is the very important point. Why I'm saying important? Because these are basic terms. Whenever you are entering into the next chapter, that time no one will त्यावेळेस हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की करंट काय, पोटेन्शियल डिफरन्स काय, रेजिस्टन्स काय, त्याचं रिलेशन्स काय, कशावरून ते सॉल्व करायचं आहे. ओके, नाउ इन टुमॉरोज लेक्चर व्हाट वी विल डू? In tomorrow's lecture we will see the formula for resistance, on which particular parameter the resistance is depend. कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स वर रेजिस्टन्स डिपेंड आहे, त्याचं डायरेक्टली रिलेशनशिप आहे का, इनडायरेक्टली रिलेशनशिप आहे, आणि त्याच्यावरचे ज्यावेळेस आपण तो फॉर्म्युला घेऊ त्याच्यानंतर आपण काय करू, त्याच्यावरचे एक्झाम्पल आपण सॉल्व करू. ओके, जस्ट अ मिनिट.